वर्षभरासाठी केलेली 3 ते 4 दिवसाची मेहनत जेव्हा अशी काहीशी दिसते ना, तेव्हा मनाला जे समाधान मिळतं ते शब्दात सांगता येत नाही। चला तर करूयात वर्षभर टिकणारं आंबट गोड कैरीचं लोणचं। सगळ्यात आधी बाजारातून 1 किलो कैरी आणली, स्वच्छ धुवून घेतलं आणि बाजारातूनच फोडून आणल्या। तर अशा मध्यम आकाराच्या फोडी मी करून घेतल्या, खूप मोठ्या नाही आणि खूप लहान सुद्धा करायच्या नाहीत। त्यानंतर एक एक फोड कॉटनच्या रुमालाने चांगलं पुसून घेतलं, यात हळद आणि मीठ घातलं, चांगलं टॉस करून घेतलं आणि झाकण ठेवून रात्रभरासाठी असंच ठेवलं। दुसऱ्या दिवशी मिठामुळे बघा याला चांगलं पाणी सुटलेलं आहे, यातलं संपूर्ण पाणी निथळून घ्यायचं आणि त्यानंतर उन्हामध्ये 2 ते 2.5 तासाकरता सुकवून घेतल्या। तुम्ही हवं तर फॅन खाली 6 ते 7 तासाकरता सुकवून घेतलं तरी देखील चालेल। त्याच्या मसाल्यासाठी एका पॅन मध्ये धणे, सौंफ, जिरं, मेथी दाणे, काळे मिरी, लवंग हलकं सुवास येईपर्यंत परतून घ्यायचं आणि त्यानंतर मिक्सर मधून याची बारीक पूड तयार करायची। 2 तासामध्ये आपल्या कैऱ्या सुकल्या की एका कोरड्या भांड्यामध्ये ह्या फोडी काढून घ्यायच्या। यामध्ये स्वतः तयार मसाला, मोहरीची डाळ, हळद, लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट, हिंग, मीठ, कलोंजी, ओवा आणि 1 कप गरम करून थंड केलेलं सरसोचं तेल आणि हे लोणचं मला थोडंसं आंबट गोड पाहिजे आहे तर म्हणून 1 कप इथे गुळ घातलेला आहे। आता हे सगळं चांगलं एकजीव करायचं आणि त्यानंतर झाकण ठेवून 3 दिवस मुरण्यासाठी ठेवायचं आणि प्रत्येक दिवशी याला कोरड्या चमच्याने एकदा चांगलं हलवून घ्यायचं। चौथ्या दिवशी लोणचं बघा पाहूनच तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं ना। आता काचेची कोरडी केलेली भरणी घ्यायची, 1 तासाकरता त्याला ऊन दाखवायचे आणि नंतर यामध्ये हे लोणचं भरून ठेवायचं। अजिबात खराब न होणारं, बुरशी न